नमस्कार मंडळी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य देवता आई तुळजाभवानी आपल्यापैकी अनेकांच्या घरी आई भवानी कुलदेवी म्हणून पूजली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, कुळाचार म्हणजे नक्की काय? बऱ्याचदा आपण गोंधळ घालतो, दर्शन घेतो, पण त्यामागचे शास्त्र आणि परंपरा काय आहेत? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आई तुळजाभवानीचा कुळाचार शास्त्रोक्त पद्धतीने कसा करावा आणि घरामध्ये कोणती काळजी घ्यावी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात आपण नैवेद्यापासून ते घरगुती पूजेपर्यंत सर्व गोष्टी सविस्तर पाहणार आहोत. प्रथम पाहू कुळाचार म्हणजे काय. कुळाचार म्हणजे आपल्या कुळाने किंवा वंशाने पिढ्यानपिढ्या जतन केलेले धार्मिक नियम. तुळजाभवानीच्या बाबतीत हा वारसा अत्यंत समृद्ध आहे. तुळजापूरची मूर्ती ही चलमूर्ती आहे, म्हणजे तिची मिरवणूक प्रत्यक्ष काढली जाते. इथले पुजारी हे मराठा 153 पाळीकर भोपे कुळातील आहेत, जे वंश परंपरेने देवीची सेवा करतात. आपल्या कुटुंबात लग्न, मुंज किंवा नवीन घराची वास्तुशांती झाल्यावर कुलदेवीचा कुळाचार करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. जेव्हा तुम्ही तुळजापूरला जाता तेव्हा काही विधी मुख्य असतात. तुळजाभवानीच्या कुळाचारात अभिषेक, ओटी भरणे, गोंधळ आणि जोगवा हे मुख्य स्तंभ आहेत. देवीला पंचामृताने स्नान घालणे आणि तिची षडोपचार पूजा करणे म्हणजे अभिषेक. यामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर या 5 पवित्र पदार्थांचा वापर केला जातो. भक्तांच्या नवसानुसार किंवा कुळधर्माप्रमाणे अभिषेकाचे विविध प्रकार प्रचलित आहेत. ते भक्तांच्या श्रद्धेनुसार आणि परंपरेनुसार पार पाडले जातात. आता आपण आई तुळजाभवानीच्या कुळाचारातील मुख्य अशा अभिषेक पूजनचे स्वरूप, त्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजेचा विधी याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया. यामध्ये साधी पंचामृत पूजा हा सर्वात मूलभूत विधी असून यात दूध, दही, तूप, मध आणि साखर या 5 पवित्र पदार्थांच्या मिश्रणाने म्हणजेच पंचामृताने देवीच्या चरणांना स्नान घालून प्रार्थना केली जाते. यासाठी प्रामुख्याने पंचामृत आणि हळद कुंकवाचा वापर होतो. यानंतर कुळधर्माच्या विशेष अनुष्ठानासाठी 9 वारी किंवा 6 वारी साडी चोळी पूजा केली जाते. 9 वारी साडी चोळी पूजेमध्ये देवीला 9 वार साडी अर्पण करून अभिषेक केला जातो, तर 6 वारी साडी चोळी पूजेत 6 वार साडी अर्पण करून कुळाचार पूर्ण केला जातो. या दोन्ही विधींमध्ये साडी, खण आणि ओटीच्या साहित्याचा वापर करून देवीची ओटी भरली जाते. त्याचबरोबर अधिक भव्य स्वरूपातील कुळाचारासाठी अलंकार महापूजा मांडली जाते, ज्यामध्ये देवीला महावस्त्र आणि सोन्या चांदीचे मौल्यवान सौभाग्य अलंकार अर्पण केले जातात. यातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण विधी म्हणजे सिंहासन श्रीखंड पूजा होय. या पूजेमध्ये श्री तुळजाभवानी देवीच्या चरणांना स्पर्श होईपर्यंत संपूर्ण सिंहासन श्रीखंडाने भरले जाते, ज्यासाठी मोठ्या प्रमाणात श्रीखंड आणि महावस्त्राचा उपयोग केला जातो. या सर्व अभिषेक विधींनंतर देवीची कापूर आरती करून भाविकांच्या नावे संकल्प सोडला जातो. कुळाचारात देवीची ओटी भरणे हा सर्वात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विधी मानला जातो. ओटी म्हणजे देवीच्या गोदीत सौभाग्य लेणी अर्पण करणे. यासाठी लागणारे साहित्य 1 नारळ, खण म्हणजेच एखादा ब्लाउज पीस, 5 केळी, 5 खारीक, 5 बदाम किंवा सुपारी आणि हळद कुंकू. सुवासिनीने देवीला नमस्कार करून ओटीचे साहित्य पदरात घेऊन ते देवीच्या चरणांशी किंवा पुजाऱ्याच्या हातात अर्पण करावे. तुळजापूर मंदिर परिसरात नारळ फोडण्याची प्रथा नाही. ओटीतील नारळ हा प्रसाद म्हणून घरी नेला जातो. त्यानंतरचा एक विधी म्हणजे गोंधळ. गोंधळ हा कुळाचाराचा आत्मा आहे. शुंभ निशुंभ राक्षसांच्या वधानंतर देवांनी जो आनंदोत्सव साजरा केला तोच म्हणजे गोंधळ. कदमराई गोंधळी संबळ आणि तुणतुण्याच्या साह्याने देवीच्या कथा गातात. यानंतरचा महत्त्वाचा विधी म्हणजे जोगवा. जोगवा ही अहंकाराचा त्याग करण्याची पद्धत आहे. यात भक्त 5 घरी जाऊन भिक्षा मागतो आणि देवीचा कृपाप्रसाद ग्रहण करतो. संतांनी म्हटल्याप्रमाणे जोगवा मागेन आई, निवांत राहीन गे माई, ही भावना त्यामागे असते. नवरात्रीच्या काळात अनेक भक्त जोगवा मागून आपला उपवास सोडतात. त्याचबरोबर मंडळी, तुम्हा सर्वांना तर माहीतच असेल की कुळाचारात नैवेद्याला विशेष महत्त्व आहे. आई तुळजाभवानीला पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी यांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच भरली वांगी हा पदार्थ देवीचा अत्यंत आवडीचा मानला जातो,
काही कुटुंबात नैवेद्यात भात, वरण, भजी आणि पापड यांचाही समावेश असतो. पण लक्षात ठेवा, पहिला मान हा भाजी भाकरीचा असतो, जो परंपरेने उपरकर घराण्याकडून दिला जातो. आता मंडळी, आपल्यापैकी सर्वांनाच प्रत्येक वेळी तुळजापूरला जाणे शक्य नसते. अशा वेळी घरी काय करावे? तर देवघरात देवीचे जे टाक असतात त्यांना हळद कुंकू लावावे. टाक स्वच्छ करण्यासाठी मऊ ब्रशचा वापर करावा, जेणेकरून नक्षी पुसली जाणार नाही. आई समोरचा दिवा तेवत ठेवावा. तो टाकांपासून थोडा लांब ठेवावा, जेणेकरून तेलकटपणा टाकांवर चढणार नाही. त्याचबरोबर ओम ए री क्ली चामुंडाय विच्चे किंवा ओम री श्री तुळजाभवानी देवे नमः या मंत्राचा रोज 10 मिनिटे जप करावा. मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमेला देवीची विशेष पूजा करावी. नवरात्रीत ललिता पंचमीला करंडकाच्या झाकणाची ललिता म्हणून पूजा करण्याची पद्धत आहे. कुळाचार करताना काही गोष्टी पाळणे गरजेचे आहे. सुतकच्या काळात किंवा अमावस्येला मुख्य कुळाचार विधी करू नयेत. कोणत्याही अघोरी प्रथेचा अवलंब करू नये, कारण आईला सात्विक भक्ती प्रिय आहे. कुलदेवीच्या दर्शनानंतर घरी आल्यावर लगेच पाय धुवू नयेत असे मानले जाते. तर मंडळी, असा आहे आई तुळजाभवानीचा कुळाचार. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही तुळजापूरला जाणार असाल किंवा तुमच्या घरी कुळाचाराची वेगळी पद्धत असेल तर तीही शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये आई तुळजाभवानी की जय लिहायला विसरू नका. धन्यवाद.